हॅलो गाईज. मी जे 21 डेज कंटिन्यू पोस्टिंगवालं चॅलेंज घेतलं होतं, आज त्याचा 20वा दिवस आहे आणि मी खूप जास्त हॅपी आहे. म्हणजे म्हणजे आहे ना, मला असं वाटलं नव्हतं की मी हे कंटिन्यू करू शकेल, कारण मी ह्याच्या आधी पण चॅलेंजेस घेतलेत, पण ते मी नाही कधी कंप्लीट करू शकले. तर आज पहिल्यांदा असं झालं की कारण मी आयफोन घेतल्यामुळे मी थोडीशी सिरियस होते की हे मला करायलाच पाहिजे. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवते. मी आले फिनिक्स मॉलला. मी आत्ता फर्स्ट ग्राउंड फ्लोअरला आहे आणि हा त्यांचं खाली बेसमेंट आहे. किती सुंदर बेसमेंट आहे आणि इकडं बसायला जागा आहे, सीट आहेत. हे वरती त्यांचं हे, आणि ॲक्च्युली हे ना, हे फक्त मॉल नाही आहे, म्हणजे हे कॉर्पोरेट ऑफिसचा एरिया आहे जिकडं मी आले होते. मी इकडं व्हिजिटला आले होते, पण म्हटलं चला तुम्हाला पण दाखवेल. हा आहे माझा आजचा लुक. दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. आता मी तुम्हाला अजून एक खूप सुंदर व्ह्यू दाखवणार आहे. हाच तो व्ह्यू आता मी तुम्हाला खालून दाखवला ना. आपण ग्राउंड फ्लोअरवरून पाहिला, तर आपण हेच सेकंड फ्लोअरवरून बघतोय. आणि इकडे सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, सगळे मोठे मोठे डॉक्टर रेड्डी, ओकी, आणखी निवियाचं पण इकडे बघा वरती. तुम्हाला थोडासा मी झूम करून दाखवते. तुम्हाला एक लोगो दिसत असेल, ती निविया आहे. निविया पण इकडे. छान ना, मस्त, खूप सुंदर. असं कधीतरी इतक्या छान ठिकाणी आल्यावरती मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. सिस्टम पण खूप डेंजर आहे. तुम्ही डायरेक्ट येऊ शकत नाही. तुम्हाला खाली रिसेप्शनला हे करावं लागतं, काय बोलतात, तुम्हाला रजिस्टर करावं लागतं. तुम्हाला एक ते लोक तुमचं शीट देतात, त्याच्यावरती तुम्हाला फार्मा कंपनीचा स्टॅम्प घ्यायचा. जर तुमच्याकडे तो स्टॅम्प असेल ना, तरच तुम्ही बाहेर जाऊ शकता, नाही तर नाही. लिफ्टमध्ये एकटी असल्यामुळं मी एक ओपनली व्हिडिओ घेते. आता लगेच ग्राउंड फ्लोअर आला. इतके सुंदर सुंदर व्ह्यू आहेत ना गाईज. हे पडल्यागत वाटतंय, भांडी आहेत पण पडलं नाहीये, ते तसंच आहे. हे काय म्हणतात, फुटलेली अंडी वाटतायत. हे बघ, फुटलेली अंडीच आहेत खरं. आणि हे त्याच्यानंतर हे झाड, इकडे हा डुबलेला हत्ती. खूप सुंदर. ही एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती गाईज, पण मला रिक्षा भेटली त्यामुळे मी दाखवू शकले नाही. जर परत कधी इकडे आले तर दाखवेल नाही. खूप सुंदर आहे. ते काय होतं माहितीये का, असं असं स्पायरल वालं आरटीओला कसं असतं गाडी फिरवायला, तसं टाईप केलेलं, आणि त्याच्यामध्ये पूर्ण झाडं आणि असं छान होतं, झाडं बिडं लावलेली. तर चला आता जाऊयात. रिक्षा भेटली मला, पण छान इथे झाडांवर खूप भर आहे ह्या लोकांचा. भरपूर भरपूर झाडं लावतात. आता रिक्षा भेटली, आता परत जाते ऑफिसला. मला एका गोष्टीचा लय आनंद आहे. तुम्हाला माहिती आहे का कुठला? तर माझा आज 20वा दिवस आहे. माझ्या चॅलेंजचा 21 दिवसांचा मी चॅलेंज घेतलेला, त्यामध्ये माझा आजचा 20वा दिवस आहे. म्हणजे उद्याचा दिवस जर मी रेग्युलर व्हिडिओ पोस्ट केला तर माझं चॅलेंज कम्प्लीट होणार आहे, आणि मी इतकी जास्त हॅप्पी आहे त्याच्यासाठी ना. तर मस्त वाटतंय. आणि आत्ता किती वाजले सांगू? एक्झॅक्ट 12 वाजले. करेक्ट 12 वाजल्यात. आता 12 वाजलेत. आता ऑफिसला जाते, जेवण करते, परत दुसऱ्या ठिकाणी व्हिजिटला जायचंय. आता मस्तपैकी आज मी डब्याला काय आणलं माहितीये का? कांदाचा पराठा. म्हणजे सकाळी जरा उठायला उशीर झाला, परत म्हटलं भाजी करायची, भाजीला परत ते सामान विमान सगळं काढत बसायचं. त्यापेक्षा काहीतरी इझी ऑल्टरनेटिव्ह शोधून काढू. आणि मग मला लगेच डोक्यात आला कांद्याचा पराठा. युट्यूबला रेसिपी बघितली, युट्यूबच्या रेसिपी पण जराशा डिफिकल्ट वाटत होत्या. मग स्वतःच असं इनोव्हेटिव्ह एक मस्तपैकी पराठा तयार केलाय, आणि त्याच्यासोबत दह्यासोबत सकाळ सकाळी दंडाला पण दिला, मी पण खाल्ला. इतकं सुंदर लागला ना गरम गरम मध्ये, लय छान. तर आता मी आले होते कुर्ल्याला फिनिक्स मार्केट, फिनिक्स मॉल आहे तिकडं. तर मला वाटते जे मुंबई मधले लोक आहेत ते 100% इकडे आले असतील, कारण मोठा मॉल आहे. नाव फिनिक्सचं तर नाव आहेच मोठं. तर तुम्ही कधी फिनिक्स मॉलला आलाय का ते मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फिनिक्स मॉल बद्दल काय आठवण आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत, आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशा सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत